Hello everyone, welcome to my YouTube channel Sunita Antler. सो अनुश्री बद्दल बोलायचंय की नक्की हिला आपण कसं जज करायचं बिकॉज ती म्हणतात ना बिग बॉस हा तुमचा पर्सनॅलिटी शो आहे. तर काय तिची पर्सनॅलिटी आहे म्हणजे जी अनुश्री तिला आईचं लेटर नाही मिळालं म्हणून हमसाहमशी ओक्साबोक्शी रडणारी अनुश्री. म्हणजे लहानपणी आम्हाला आठवते की एकदम म्हणजे बिचारे गरीब घरातली मुलं किंवा काय त्यांना एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे बलून्स अँड ऑल, तर रस्त्यावर बसून असे तांडव करायचे की नाही मला पाहिजेच म्हणून. तशीच ती सगळं करत होती तिथे त्या लेटर टास्कमध्ये. आणि तीच अनुश्री जेव्हा आज आई येते, ती आई तिच्यासाठी रडते, तर ती हसते. म्हणजे अनुश्री कळलं नाही ही तुझी काय डबल पर्सनॅलिटी आहे की काय आहे, म्हणजे तू इमोशनल आहेस की नाही आहेस. तर तू मे बी मग तन्वी जे म्हणाली ते बरोबर आहे का, किंवा रेवा बोलली ते बरोबर आहे का, की एकट्यानेच वाढलेली आहे, वडील नव्हते म्हणून तू एवढी स्ट्रॉंग झाली आहेस, तर तुम्हाला इमोशन्सच नाही आहे. तर मला ना अनुश्री तुला जज नाही करता येत की एक्झॅक्टली अनुश्री काय आहे. अनुश्री जी रुचिता पण बोलली होती की ज्या दिवशी मी रडेन त्या दिवशी समजायचं ती माझी ऍक्टिंग आहे. मग तू रडतेस ती तुझी ऍक्टिंग असते का, की नंतर टास्कमध्ये पण टोळी विरुद्ध जेव्हा झालं यू आर क्राईंग, आणि मग कसं आम्ही तुम्हाला तुला जज करायचं. तर प्रत्येक वेळी तू अनुश्री दाखवते की तू हे सगळं गेमसाठी करते, तू एक पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि तू दाखवतेस वेगळी पर्सनॅलिटी, म्हणजे तू गेमसाठी सगळं करते. जसं आता आज तन्वी म्हणत होती की ती साप आहे, कधीही दंश मारू शकते, तिच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. ते तर सगळेच म्हणतात की तिच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. किंवा जेव्हा टोळीमध्ये पण होतीस तेव्हा तू इथे काटामध्ये येऊन पण खेळत होतीस आणि त्यांच्याबरोबर राहत होती. जेव्हा टोळीबरोबर तुझं भांडण झालं की म्हणजे मी टोळी सोडली हा निर्णय घेतला त्याच्यानंतर तू काटामध्ये होती, आणि आता नंतर म्हणते की नाही मी काटाचा भाग नव्हती, मी काटा बरोबर होती. सो तुला ज्यांनी सांत्वन केलं, तुझ्या वीक सिच्युएशनला तुला सपोर्ट केला, तू त्यांच्याही विरोधात जातेस आणि तू त्यांच्याही विरोधात बोलते. दीपाली एवढी सिनियर ऍक्टर आहे, तिच्याविषयी तू किती किती काय काय बोलते. माझं म्हणणं हेच नाही, गेम आहे, तुम्ही सगळे सेम आहात, पण एक रिस्पेक्ट तर ठेवला पाहिजे ना एल्डर्सचा, सिनियर्सचा. तर तोही तुम्ही ठेवत नाही आहे. स्पेशली तू तू तोंडात येईल तसं अद्वा बोलते, कसंही बोलते, काहीही बोलतेस. आणि मग एवढ्या गेमसाठी मग तुझी एक्झॅक्टली पर्सनॅलिटी काय आहे. आताही जेव्हा नॉमिनेशनचा टास्क होता तेव्हा तू नॉमिनेट नाही केलंस आरवीला आणि तन्वीला, पण तू विशालला सांगत होती की नॉमिनेट कर म्हणून, म्हणजे तुला त्यांच्या गुड बुक्स मध्ये राहायचंय. आणि यांची पण तुझी आणि तन्वीची काहीतरी एक सिक्रेट अलायन्स पण दिसते, म्हणजे दोघी तुम्ही एकमेकींशी चांगलंही बोलताय आणि चांगलंही राहताय. तर नक्की मग अनुश्री तुला काय म्हणजे कसं आम्ही जज करायचं. कारण तिथे तन्वी तर दिसते ती काटा ग्रुपचा भाग आहे, पण तू ना दिसत कधी काटा ग्रुपचा भाग आहे, काटा नव्हतीस. मग तिथे तू येऊन बसतेस, त्यांच्याशी बोलते, नंतर प्लॅनिंग प्लॉटिंग जाऊन विशालशी करतेस. आणि आजचं जे तुझं होतं ना म्हणजे बिहेवियर, तो बिलकुल आवडलं नाहीये. ती आई अरे यार किती गोड, किती म्हणजे एकदा सिंगल मदर आहे ते, म्हणजे तिने तुला वाढवलंय ना, किती सगळ्यांशी चांगलं बोलत होते आणि किती म्हणजे पोटात गोळा आला होता तिला बघून. किती गोड होती ती आई. तर आईसारखी तर तो बिलकुलच नाहीये. मे बी तुला सिच्युएशननी परिस्थितीने तुला स्ट्रॉंग बनवलं असेल, पण एक प्रेम व्यक्त ते होतं. ती रडते आणि तू हसतेस, तर तिथे मग ठरवलं होतं की नाही, लोकांचे जे येत आहेत सगळ्या फॅमिली तुमच्या लोकांच्या, तुम्हाला लोकांना नाही जज करायचं. पण का कोणास ठाऊक तुला जज करावं असं वाटतंय की एक्झॅक्टली अनुश्री कोणती आहे. मग तुझं जे एवढ्या वेळा तू रडली ते तू बरोबरच आहे ना, मग तू तेच म्हणते ना की तुझी ती ओव्हर ऍक्टिंग आहे, तू फेक आहेस. कसं जज करायचं अनुश्री. दिस इज नॉट अ विनर क्वालिटी. तर नाही कळला आजचा हा एपिसोड बघून की तू काय आहेस, तुझं व्यक्तिमत्व, तू कशी आहेस, तुला नक्की काय करायचंय. तू दोन्ही दगडांवर पाय ठेवून खेळतेस, यांच्याशी पण चांगलं बोलते, त्यांच्याशी पण चांगलं बोलते. सो एक्झॅक्टली व्हॉट. अनुश्री नाही तुला जज करतायत. सॉरी, एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी.